नमस्कार. आज बाजारामध्ये मला छान छोटी कारली मिळाली. मी कारल्याचा हा सर्व साफ करून घेतली. काही जण तसंच ठेवतात, मी मात्र साफ करून घेते आणि आतलं पण बिया वगैरे काढून त्याला साफ केल्यानंतर मीठ लावलेलं आहे आणि ठेवलेलं आहे. म्हटलं आज भरली कारली करायची. खवलेला ओला नारळ आणि त्याच्यात 2-3 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या मी खरडून घेतल्या, त्या घातल्या. दाण्याचा कूट घातलेला आहे, कोथिंबीर, कांदाही मी बारीक चिरून घातलेला आहे, थोडी साखर चवीसाठी, हळद घातली आहे, हिंग घातला आहे आणि माझा मिक्स मसाला आहे तो घातला आहे आणि गोडा मसाला पण मी जरा घातला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. पुरण अशा प्रकारे तयार करून घेतले. त्यात थोडंसं तेलही मी घातलं आहे, कच्चं तेल. आणि आता म्हटलं हे पुरण छान तयार झालं आहे, चला भरूया कारल्यामध्ये. आणि कारल्यामध्ये भरून ती अशी छान तयार करून ठेवलेली आहेत आता कारली. आता ही मी उकडवून घेणार आहे आणि जाळीच्या ह्या टोपलीमध्ये कारली उकडवायला ठेवली. कारली छान उकडलेली आहेत. आता मस्तपैकी कढईमध्ये तेल गरम केलं आहे, मोहरीची फोडणी टाकलेली आहे, थोडंसं जिरंही घातलं आहे, हळद घातलेली आहे आणि आपलं थोडं पुरण उरलं होतं ते त्याच्यात घालून परतून घेतलं आहे पुरण जरा. आणि आता ही जी आपली कारली आहेत ना वाफवून घेतलेली, ती मी तशी त्याच्यात आता लावते व्यवस्थित आणि झाकून ठेवून त्याला चांगली परत एकदा वाफ आणणार आहे. हे बघा, कारली मस्तपैकी भरलेली कारली तयार आहे. कारली तर चांगली शिजलेली आहेतच, पण परत एकदा थोडीशी वरखाली अशी उसळून घेते आहे आणि 2 मिनटं गॅसवर ठेवणार आहे झाकून. आपली ही भरलेली कारली तयार.